सर्वांना माझा छान असा नमस्कार। तर बघा आज काय मागवले म्हटलं चला तुमच्याबरोबर थोडंसं शेअर करूया। तर अशा पद्धतीने मी ऑनलाईन ही बेडशीट मागवलेली आहे, 3D ची आहे बरं का, आणि खूप छान आहे, मला आवडलेली आहे। 499 ला ही बेडशीट बसलेली आहे आणि तुम्हाला पण दाखवते बघा। ह्याचे उशीचे जे कवर आहेत ना ते खूप मोठे आहेत, माझे उशी आहेत ना ते थोडेसे लहान आहेत, पण जाऊ दे, नवीन आपण बेड ज्यावेळी करू ना तर त्यावेळी उशा मोठ्या करूया, मग हे कवर व्यवस्थित त्या उशांना येऊन जातील। आणि प्रिंट ही मला खूप आवडलेली होती बेडशीटची, त्यामुळं मग मी अशा पद्धतीनं ही बेडशीट घेतलेली आहे। थोडी ऑफ व्हाईट आहे पण कॅमेऱ्यामध्ये जास्त सफेद अशी दिसते। तर तुम्हाला कशी वाटली बेडशीट ती कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि शाळेसाठी केलेली होती ही तांदूळशाची भाजी। तर ह्याची तुम्हाला मज्जा सांगू का, मी अनेकदा दाखवलेली आहे व्हिडिओमध्ये, आज पण पुन्हा दाखवते। ही आराध्याच्या डब्याला दिल्यावरती तर तिच्या मैत्रिणी आहेत ना उठून गेल्या। तर असं नाही केलं पाहिजे, सगळ्या भाज्या, पालेभाज्या असो कडधान्य असो मुलांनी खाल्लं पाहिजे। आणि मला हे आवडत नाही, मला ते आवडत नाही म्हणण्यापेक्षा आहे ना सगळ्यांच्या मम्मीनं त्यांच्या डब्याला नाही तुला आज हेच खायचं आहे आणि नाही खाल्लीस तरी पण तुला हेच खायचं आहे असं सांगायचं आणि गपचूप मुलींना भाज्या खायला द्यायच्या। कारण की बघा आता मुली अभ्यास, मोबाईलमध्ये, परत त्यांच्या ट्यूशनमध्ये, त्यांच्या शरीराकडं त्यांचं लक्ष राहत नाही, त्यामुळं मग आपण अशा पद्धतीने वेगवेगळ्या भाज्या करून द्यायच्या डब्याला। तर मला एवढंच सांगायचं होतं की आपण सगळ्या भाज्या दिल्या ना गपचूप खातात, नाही आज नाही खायचं ना तर संध्याकाळी पण हीच भाजी खायची आहे असं त्यांना सांगायचं, मग ते हळूहळू थोडीफार खायला चालू करतात। तर अशा पद्धतीनं मी ही तांदूळशाची भाजी करते, साधी सिंपल आहे आणि चवीला अप्रतिम लागते। भाकरी असल्यावर तर खूपच छान लागते। आणि ही काहीतरी 20 रुपयाची पेंडी होती आणि त्याची इतकी भाजी झालेली आहे, तर आपल्याला 2 टाईम भाजी ही बास होते। तर अशा पद्धतीने मी तिला 2 चपाती आणि भाजी रोजच्या प्रमाणे डब्बा करून दिला। त्याच्यानंतर थोडा दिवसभर पाऊस चालू होता आणि मग संध्याकाळी पाऊस उघडल्यानंतर आम्ही गेलो दोघी गजानन महाराजांच्या दर्शनाला। ह्यांची वाट बघितली पण ह्यांना यायला वेळ होणार होता, त्यामुळे ते म्हणले तुम्ही दोघी जण जावा। आणि इथं पण काय मज्जा झालेली आहे ती तुम्हाला मी सांगते। तर अशा पद्धतीने ना सगळ्या खेडेगावचे वगैरे सगळी लोक आहेत ना गजानन महाराजांच्या दर्शनाला येतात, कारण की वर्षातून एकदा गजानन महाराजांची पालखी शेगाववरून पंढरपूरला येते आषाढी वारीच्या निमित्तानं। तर मग सगळे लोक इथं छान असं दर्शन घेण्यासाठी येत असतात। तर इथं होता कार्तिक आणि आराध्या मला तेच दाखवत होती आणि माझं नव्हतं लक्ष, तर तो तिचा दादा आहे। तर अशा पद्धतीने ना मला दाखवली तिनं पण माझं लक्ष नव्हतं। तर इथं तिच्या काय फ्रेंड भेटल्या आणि त्या म्हणाल्या की बाई तुझी मम्मी खूपच आवरून वगैरे आलेली आहे। बघा आपण रोज इतका आवरतो का, नाही, तर मला थोडंफार आवरायला आवडतं आणि मला इतकंच येतं आवरायला, ह्याच्यापेक्षा जास्त मला काही येत नाही बरं का। पण जेवढं आपल्याला येते ना तेवढं तरी आपण आवरलं पाहिजे असं मला वाटतंय। आणि हे तर बघा हे जे आहेत ना काका, त्यांनी पूर्वाला काढलेला होता पांडुरंगाचं गंध आणि मी पण म्हणले मला पण तसंच पाहिजे। तर त्यांनी ना मला म्हणले की आम्ही आलोय तिकडून शेगाववरून, तर तुम्ही तसाच काढा। मग तशा पद्धतीनं मी काढला आणि आराध्याने तसा काढला। आणि आम्ही पहिला जिथं राहत होतो ना तिथं ह्या आणि ताताई आणि ही त्यांची मुलगी राहत होती, ते पण भेटले, छान असं बोललो, आराध्याला विचारत होत्या त्या कितवीला गेली काय गेली, तर तिथं सगळं त्यांच्याशी थोडंफार बोललो। आणखीन काही जणी भेटल्या होत्या, त्यांच्याही छान गप्पा मारल्या। तर बघा मला काय सांगायचं होतं की आपण आपल्यासाठी वेळ काढला पाहिजे, असं सण सूद वगैरे आला तर आपण थोडं आवरलं पाहिजे, नटलं पाहिजे, एन्जॉय केला पाहिजे। तुम्हाला काय वाटतंय ते नक्की सांगा। तर आपण रोज तर नटत नाही, त्यासाठी अशा इव्हेंटला आपण नटलं पाहिजे। आणि इथं शेगावची कचोरी आम्ही आवर्जून खातो दरवर्षी आणि ती खाल्लेली आहे आणि तिथून आणलेलं आहे हे आपल्या चौकटीच्या साईडला अडकवायचे 2 हार बरोबर। तर हे आणि पूर्वाला 2 कानातले घेतलेले आहेत, जास्त काही खरेदी केलेलं नाही आहे।
तर तुम्ही पण सांगा की कसं वाटलं आमच्या इथलं सगळं दर्शन वगैरे तुम्हाला. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि छान छान कमेंट करा. त्यानंतर महाराजांचं दर्शन घ्यायला गेल्यावर छान असा तिथं फोटो पण काढलेला आहे.